विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आणि तो सरपंच तो व्हिडिओ गुरुजीला म्हणते तू सचिवना जबाबदारी पहा पण आपले गुरुजी आनंदाने जबाबदारी घेत आहे. ज्याचं मूळ काम आहे वर्षभरात 7 ग्रामसभा घेतल्या पाहिजे तो आपल्या मूळ कामावर बहिष्कार टाकत आहे आणि गुरुजी एक दिवस सचिव बनला म्हणून आनंदात आहे. मुळात तिथंच विरोध करायला पाहिजे हे काम माझं नाही आहे. बरं ठीक आहे साहेब, हरकत नाही, मी पाहतो माझ्या शाळेतले 4 पैकी 300च्या ट्रेनिंगवर आहे, एक दिवस ग्रामसेवक पाठवून द्या. त्यांच्या विभागाचा कोणी कर्मचारी येणार नाही कधीच, आपणही नाही. आणि दुसरा आपला जो GR आहे 23 ऑगस्ट 2024चा शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या वर्गवारीचा GR आपल्याजवळ आहे. त्या GR मध्ये आपलं काम नाही आहे, त्याचा आधार घेऊन आपण प्रयत्न केले पाहिजे. ते गुरुजी आपल्याला सांगते संघटनेने भूमिका घेतली पाहिजे. आता काय भूमिका घ्यायची? सर्वात तुमच्या जवळ आहे, तुम्ही काम घेऊ नका, तुमच्या कारवाई झाली तर आम्ही आहोत. नाही, आम्ही पत्र देत नाही, विरोधाचं पत्र देत नाही, तुम्ही काहीतरी करा. म्हणजे संघटनेनं काहीतरी करा. म्हणजे नेमकं काय करायचं? हा खुर्चीत बसून म्हणून खुर्ची संघटनेनं काढून घ्यायची का व्हिडिओची खुर्ची काढून घ्यायची? आता गाडीने का फोन आल्याने त्याने हे सांगितलं सरपंचाला अधिकार नाही, ग्रामसेवकाला अधिकार नाही आहे, पण सरपंच गावाचा प्रमुख आहे, आपले संबंध असतात. त्याला नाराज नाही करायचा तर त्याला सांगा तुमचं पत्र योग्यच आहे, मला काम करणं खूप कठीण आहे, हे काम करा. हे पत्र होतं आमच्या BO कडून पाठवा ना, आपल्या BOच्या अंगावर आपल्याला चढता येते मग तो पत्र आपल्याला पाठवायची हिंमत करणार नाही. खैरे सर सोडून इथं BO आहे जर आपले प्रतिनिधी ते म्हणून चालले BOवर चढा म्हणते. आपले रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी आहे खैरे सर, त्यांच्याकडे गट शिक्षणाधिकाऱ्याचा चार्ज आहे. आता या संपत्या असताना फक्त एक शेवटचं 2 मिनिट यांनी आलेला प्रश्न, त्या प्रश्न मी माझ्या मुदत संपल्यावर घेतो. अजूनही महाराष्ट्रामध्ये आपण सेवा पुस्तकं पाहत नाही, सर्वांनी सेवा पुस्तकाचा कॅम्प लावा, पहा. खूप अडचणी वाढत आहे. अजूनही अनेक लोकांच्या नोकरीत लागतानाचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट नाही पत्राला शासनाचं, त्यावेळेसचं मेडिकल फिटनेसची नोंद असल्याशिवाय पेन्शन मंजूर करू नये. आणि म्हणून दरवर्षी न चुकता प्रत्येकानं ऑफिसमध्ये जाऊन आपलं सर्व्हिस बुक मागायचं, पत्र देऊन मागायचं, संघटनेनं फॉर्मॅट छापून द्या आपल्या लोकांना, तो फॉर्मॅट घेऊन एक मागायचं, मला सेवा पुस्तक पाहायचं आहे, कधी यावं. त्या दिवशी जाऊन सेवा पुस्तक पहा आणि वर्षभरात त्या आपल्या नोंदी पाहायच्या आणि मग स्तंभ 7 मध्ये स्वाक्षरी करायची. आपला अधिकार आहे कॉलम 7 मध्ये स्वाक्षरी करायचा. त्याचा अर्थच तो आहे, तो वर्षभरात घेतलेल्या माझ्या नोंदी बरोबर आहे तर मग स्वाक्षरी करायची. सेवा पुस्तकामध्ये 4 गोष्टी पाहतात जुन्या नव्या लोकांनी. प्राणची नोंद पहा, नवीन लोकांनी प्राणची नोंद, पहिली कपात केव्हा सुरू झाली, गटविमा केव्हा सुरू झाला, गटविम्याची वेळोवेळी नोंद आहे की नाही, जन्मतारीख प्रमाणित आहे की नाही, पडताळणी झाली पाहिजे. आणि आपल्या जेवढे आपले प्रमाणपत्र आहे म्हणजे कोणते शिक्षणाचे नाही, हे ट्रेनिंग घेतलं 2 दिवसाचं, रात्री हजर होतं, दुपारी हजर होतं, हे नाही. महत्वाचे आपले म्हणजे आपण जे वारसा नेमले आहे, वारसा प्रमाणपत्र ते महत्वाचे आहेत, त्याची नोंद आहे की नाही पहा. हे सर्व पाहून घ्या. हे प्रमाणपत्राचा एक तालुका शाखेनं, जिल्हा शाखेनं BOला पत्र देऊन मोहीम उघडा आणि सर्व सेवा पुस्तकं अद्ययावत करा आणि डुप्लिकेट सेवा पुस्तकं सुद्धा भरून घ्या. अनेक जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये डुप्लिकेट सेवा पुस्तक नावाचा प्रकारच नाही आहे. मराठवाडा तर मराठवाडाच आहे. एक उदाहरण सांगतो, मराठवाड्यामध्ये अनेक जिल्हे असे आहेत का त्यांचं सेवा पुस्तक ऑफिसमध्ये नाही आहे, त्याच्याच घरी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यात माझी बहीण आहे प्रिया मोरकर नावाची, तिचं सर्व्हिस माझ्याजवळ आहे. तिथं आपला नियम आहे, आपण सर्व्हिस बुक घेऊन जायचं, 500 रुपये घेऊन जायचे, लागते ते नोट